नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी जवळ असलेल्या भुदर गडावर घेऊन आलेलो आहे। कारण या गडावर असलेले असे एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर मला तुम्हाला दाखवायचं आहे। हे मंदिर 12व्या शतकामध्ये शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधलं। पण हे मंदिर जमिनीच्या वरती बांधलं नसून जमिनीच्या आतमध्ये सह्याद्रीचा काळा दगड कोरून गुहा बनवली आहे आणि त्या गुहेच्या आतमध्ये हे मंदिर बांधलेलं आहे। मग विचार करा, 12व्या शतकामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, आधुनिक उपकरणे नव्हती, तरी सुद्धा हा सह्याद्रीचा काळा दगड जमिनीच्या आतमध्ये कसा कोरला असेल, आतमध्ये गुहा कशी बनवली असेल आणि हे सर्व बनवायला कित्येक वर्ष लागली असतील, हे सर्व बघण्यासारखे आहे। मित्रांनो, हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला प्राचीन कलाकारांची कला समजते। मी आता फायनली या मंदिराच्या जवळ आलेलो आहे। तुम्ही बघू शकता, या ठिकाणी सर्वत्र प्लेन इलाका आहे, दगड आहेत, या ठिकाणी छोट्या मोठ्या दगडांच्या जागा पण आहेत, पण या ठिकाणी तुम्हाला मंदिर दिसत नाही। हेच मंदिर बघण्यासाठी जमिनीच्या आतमध्ये जावं लागतं, त्यामुळे आपण ह्या मंदिराला रहस्यमय मंदिर असे देखील म्हणू शकतो। आणि मंदिराच्या आतमध्ये जखुबाई देवीची मूर्ती आहे आणि आतमध्ये अनेक प्राचीन मूर्त्या देखील आहेत आणि विरगळी पण आहेत। मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी नंदी आहे, त्या नंदीचे दर्शन घ्यावे लागते। मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या। मी म्हटलं होतं ना, जमिनीच्या लेवलला हे मंदिर असल्यामुळे जवळ आल्याशिवाय आपल्याला दिसत नाही। खाली उतरण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत। या पायऱ्यावरून खाली जात असताना थोडी सुरक्षता बाळगावी लागते। तुम्ही पण या ठिकाणी कधी आला तर हा दगड डोक्याला लागू शकतो, त्यामुळे इथून खाली वाकून या गुहेमध्ये प्रवेश करा। आणि आतमध्ये जाताना या गुहेची उंची या ठिकाणी आपल्याला लहान दिसते, पण आपण पुढे पुढे गेलो की गुहेची उंची वाढत जाते आणि ह्या दगडावर गुहा कशी बनवलेली आहे याच्या निशाणी आपल्याला बघायला मिळतात। बघू शकता तुम्ही, सह्याद्रीचा काळा दगड कसा फोडलेला आहे आणि हा वरचा दगड जमिनीचा भार घेऊन सुद्धा इथे आहे तसा उभा आहे। आणि या दगडावर चिन्ही आणि हातुडीच्या निशाणी आहेत। ज्या कलाकारांनी 12व्या शतकामध्ये ही गुहा बनवली, त्यांच्या कलेचा उत्तम नमुना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। आणखी पुढे गेल्यानंतर आपण फायनली गुहेमध्ये प्रवेश करतो आणि या ठिकाणी थोडी उंची कमी होते, त्यामुळे थोडं आपल्याला वाकून जावं लागतं। हे दगड बघू शकता, अनेक वर्ष झाल्यामुळे ह्या दगडांना थोडा तडा गेलेला आहे। आणखी पुढे आल्यानंतर फायनली आपण देवीच्या मूर्तीजवळ पोहोचतो। या ठिकाणी आई जखुबाई देवीची मूर्ती आहे। मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या। आता मी तुम्हाला सांगतो या मंदिराचा इतिहास। आम्हाला बाहेर एक मामा भेटले, ते म्हणाले या देवीचं नाव जखुबाई असं का ठेवलं, कारण या पठारावरती जखुबाई नावाचं एक ठिकाण आहे, त्यामुळे या देवीचं नाव जखुबाई आहे। म्हणजे देवीच्या नावावरून पठाराचं नाव पण आहे। आणि या ठिकाणी अनेक मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी काळ भैरवाची मूर्ती आहे, या ठिकाणी भैरवाची मूर्ती आहे, या अनेक देवी आहेत, प्राचीन विरगळे आहेत, हे सर्व आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। आणि या गुहेमध्ये आणखी जागा खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या गुहेचं रहस्य या दगडांच्या पलीकडे आहे। म्हणजे या दगडांच्या पलीकडे अजून गुहा खोलवर आहे, पण आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण हे दगड लावलेले आहेत। जर कोणी पर्यटक, कोणी भाविक या गुहेमध्ये जर आतमध्ये गेला तर अंधार असल्यामुळे तो अडकू शकतो आणि आतमध्ये प्राचीन प्राणी, किडे, साप पण असू शकतात। त्यामुळे पर्यटकांच्या सुविधासाठी या ठिकाणी दगड लावलेले आहेत, पण या गुहेच्या आतमध्ये जाऊन काय काय आहे हे बघण्यासारखे आणि रहस्यमय असू शकले असते। पण फायनली मी एकटा असल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही। माझ्यासोबत कॅमेरामॅन आहे, पण दोघे हे दगड खोलून आतमध्ये जाणे शक्य नाही, कारण मित्रांनो हे दगड अनेक वर्षापासून लावलेले आहेत
आणि या गुहेमधून आणखी एक वाट दिसते आपल्याला बघा. ही वाट गुहेमधून दुसरीकडे बाहेर पडते. आपण गुहेच्या पहिल्या दरवाजामधून आत एंट्री केली आणि या गुहेच्या दुसऱ्या दरवाजामधून आपण बाहेर जाऊ शकतो. आणि वरती जमिनीचा वजन, जमिनीचा भार भरपूर आहे, तरी सुद्धा या सह्याद्रीच्या दगडाने हा भार आपल्यावर घेतलेला आहे. त्यामुळे ही गुहा सुरक्षित आहे. आता मी या गुहेच्या दुसऱ्या दरवाजामधून बाहेर जात आहे. बाहेर जात असताना आपल्याला वाकून बाहेर पडावे लागते. आणि या गुहेमधून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपण जंगलामध्ये प्रवेश करतो. बघा, या ठिकाणी घनदाट जंगल आहे. या जंगलामध्ये आपण प्रवेश करतो आणि या गुहेच्या जवळच मावळ्यांची समाधी पण आहे. अज्ञात मावळ्यांच्या समाधी या गुहेच्या दुसऱ्या प्रवेशद्वारमधून बाहेर गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळते. ती देखील आपण बघूया की अज्ञात कोण वीर आहेत आणि त्यांच्या समाधी कशा आहेत. गुहेमधून बाहेर आल्यानंतर देवीचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आम्हाला एक मामा दिसले. त्या मामांच्याकडून या गुहेतील मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया की मामा या मंदिराविषयी आपल्याला काय सांगत आहेत. या देवीविषयी माहिती आणि या देवीचा इतिहास देखील मामांच्याकडून आपल्याला समजू शकतो. तर मामा, आम्हाला थोडी माहिती सांगा. हे मंदिर कधी बनवलं याचा इतिहास आम्हाला समजतो, पण मंदिरामध्ये असलेल्या जखुबाई देवीचं काय इतिहास आहे हे आम्हाला सांगा. मंदिर जखुबाईचं असं की पूर्वीपास बांधलेलं आहे, त्याची काय तेवढी पूर्ण माहिती नाही. पण अनेक वर्ष होऊन सुद्धा हे जमिनीखाली आहे. जमिनीखाली आहे. मग काही लोक म्हणतात की बहिरीचं आणि दोघांचं काहीतरी वाद उत्पन्न झाला आणि ही जखुबाई तिकडली इकडे ती महादेवाचं, त्या केदारलिंगाचं, बहिरीचं असे बाळगोपाळ घेऊन इथं गुप्त झालेले. म्हणजे पूर्वी जखुबाई दुसऱ्या ठिकाणी होते, तिथून त्या या ठिकाणी आले. या ठिकाणी म्हणजे भैरवाज आणि त्यांचं भांडण झाल्यामुळे या ठिकाणी हा या ठिकाणी आले. पण मामा, पावसामध्ये जोरदार पाऊस लागतो. हो. मग या गुहेमध्ये पाणी साचत नाही का? पाणी साचतंय ते, पण जाते सगळी होऊन जाते, पाणी साचून पण बाहेर निघून जाते. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी दगड लावलेली दिसली. तिथून आत गुहा किती खोल आहे ते काय बघितलं नाही, पण हाय. म्हणजे अजून रहस्यसारखं आतमध्ये आहे. फक्त आतमध्ये न जाऊ म्हणून दगड लावलेले कोण जाऊ नये म्हणून. आणि या अज्ञात वीरांच्या समाधी आहेत ते कोणते मराठा मावळे आहेत? ते काय मराठा एवढे काय पूर्ण मला माहिती नाही. ते मराठा मावळे पण असू शकतात किंवा शिलाहारांच्या काळातील सैनिक पण असू शकतात. पण ते मावळ्यांची समाधी आहे, म्हणजे प्राचीन समाधी आहे. ओके ओके. बरेच भोजराजाच्या कालावधीचं ही गड बांधलेलं आहे. शिवाजी महाराजांनी लढून घेतलेलं आहे. असे त्या कालावधीचं आहे ते सगळं. अजून काही या इलाक्यात आपल्याला बघायला मिळते का? अजून काय आम्ही त्यात इथं खाली हे आहे गुहा, म्हणजे दगड पोखरलेले, पोखरधोंडी म्हणून नाव. म्हणजे या मंदिरा साईडला अजून एक आहे, इथं खाली आहे. ओके ओके. एक दगड एक मोठा आहे, तो असा चौकोनी आत पोखरलेला आहे. म्हणजे तिचं नाव पोखरधोंडी म्हणून नाव त्या दगडाचं. ओके मामा, धन्यवाद. तुम्ही आम्हाला चांगली माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे आभार आहेत. जखुबाई देवीच्या गुहेतील मंदिरामधून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या खालच्या बाजूला आपल्याला भला मोठा एक दगड दिसतो. या दगडाच्या आतमध्ये गुहा कशी कोरलेली आहे हे एका रहस्यासारखे आहे. आणि या दगडाचं नाव आहे पोखरधोंडी. म्हणजे एका दगडाला पोखरून बनवलेली गुहा आहे, त्यामुळे या दगडाला नाव पोखरधोंडी असं देण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, भला मोठा दगड कसा कोरलेला आहे. हे कलाकारांच्या हातातील नमुने आपल्याला दर्शवते. प्राचीन कलाकारांच्या हातातील जादू या दगडाला बघितल्यानंतर आपल्याला समजते. आता मी या दगडाच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि आतमध्ये काय काय बघायला मिळते हे बघतो. तुम्ही बघू शकता, आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे. आणि या भल्या मोठ्या दगडाला कसा कोरला असेल हे एका रहस्यासारखे आहे. दगड ज्या हत्याराने कोरलेला आहे त्याच्या निशाणी
आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अनेक वर्ष होऊन सुद्धा हा भला मोठा दगड आहे तसा मजबूत आणि या ठिकाणी उभा आहे. समोर या ठिकाणी बसण्यासाठी जागा बनवलेली आहे आणि कितीही ऊन आले पाऊस आला तरी सुद्धा या गुहेमध्ये कोणीही आराम करू शकते. या गुहेचा असाही अर्थ होऊ शकतो, प्राचीन काळामध्ये साधू संत तपश्चर्या करण्यासाठी अशा ठिकाणांना निवडत होते ज्या ठिकाणी शांतता असणार, त्यांना कोणीही त्रास देणार नाही आणि सर्वत्र शांतमय वातावरण असल्यामुळे अशा ठिकाणी साधू संत येऊन तपश्चर्या करत असणार आहेत असे मला वाटते. आता आपण या पोखर धोंडीच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरून वर जाऊन बघूया वर काय बघायला मिळते. या पायऱ्या पूर्णतः वर जात नाहीत, कारण पुढे जाण्यासाठी आपल्याला या झुडपामधून वरती चढता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला एवढाच हा पोखर धोंडी जागा दाखवू शकतो. या गुहेच्या दुसऱ्या दरवाजामधून बाहेर आल्यानंतर थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अज्ञात वीरांच्या समाधी बघायला मिळतात. जे वीर मराठा मावळे स्वराज्यासाठी लढले त्यापैकी अज्ञात वीरांच्या समाधी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आपण आता समाधीच्या जवळ आलेलो आहे, समाधीचे दर्शन घेणार आहे. तुम्ही देखील दर्शन घ्या. हर हर महादेव. शूरवीर मराठा मावळ्यांच्या नावानं चांगभल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि आता आम्ही समाधीचे दर्शन घेतलेलं आहे, तुम्हाला ही समाधी दाखवलेली आहे. समाधीच्या चारी बाजूने आपल्याला घनदाट जंगल बघायला मिळते. म्हणजे पूर्वी मराठा मावळे अशा सह्याद्रीच्या घनदाट जंगलामधून लढाया लढायचे, त्यामुळे आपले स्वराज्य निर्माण झाले. आता आपण बघूया या ठिकाणी अजून आपल्याला काय बघायला मिळतंय का. कारण गुहेतील हे मंदिर आपण बघितले, या ठिकाणी अज्ञात वीरांच्या असलेल्या समाधी आपण बघितल्या, आणखी काही या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे आता आपण फायनली हा व्हिडिओ एंड करूया. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडावर येऊन 12व्या शतकामध्ये बनवलेलं शिलाहारांच्या साम्राज्यातील जमिनीच्या आतमधील जखुबाई मंदिर दाखवलं. मंदिराच्या खालच्या बाजूला भला मोठा दगड आहे, तो दगड आतमध्ये कसा कोरला आहे हे देखील दाखवलं आणि त्या दगडाचं नाव आहे पोखर धोंडी. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला अज्ञात वीरांची एक समाधी आहे. ही समाधी शिलाहारांच्या साम्राज्यातली आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातली आहे हे आपल्याला माहीत नाही, तरी देखील मी तुम्हाला ती समाधी दाखवली. मित्रांनो, आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.